असं करता बाबा, घ्या ना. सांगितलं नाही एकदा नको म्हणून. ती मुलगी बापाचं ऐकत नाही, त्याचं पाणी सुद्धा पिणार नाही मी. हे पाणी नाहीये, चहा आहे. पण तो सुद्धा पाण्यापासूनच होतो ना. ठीक आहे, तुम्ही घेणार नाही तर मी सुद्धा घेत नाही. जा. नको घेऊस. माझ्यासारख्या इंजिनियर म्हणून 4 वेळा चहा. उंची उंची ड्रेसेस, फ्रेम्स, शॅम्पूस, नेल पॉलिश, 8 सँडल्सचे जोड. 4 दिवस झाले बाबा, येता जाता जोडेच खातीये मी तुमचे. पण ज्याच्यावर माझं प्रेम आहे, लग्न होणार नसेल तर करायचंय का मला तुमचे सगळं वैभव? आले कार्टे, तुझ्या आईच्या मागं तुला इतके वर्ष मी वाढव, तुझे लाड केले. हे काय तुझं लग्न न करता बेगम म्हणून तुला घरात कायमची बसवण्यासाठी? अगं तुझं लग्न म्हणजे माझ्या आयुष्यातलं एकुलतं एक कार्य. एखाद्या चांगल्याशा इंजिनियरशी किंवा एखाद्या डॉक्टरशी हजारो रुपये खर्च करून मी तुझं लग्न लावून. अरे पण जरा ग्रॅज्युएट होऊन साधी एखादी फडतूस नोकरी सुद्धा अशा एखाद्या बेकार माणसाच्या गळ्यात मी माझी एकुलती एक मुलगी बांधू? नाही, शक्य नाही ते. तुला एक तुझं एक कळत नसेल ग, पण मला स्वतःची काही अक्कल आहे की नाही? त्या फडतूस विश्वासी जर मी तुझं लग्न लावून दिलं तर लोक उद्या शेण घालतील माझ्या तोंडात. कळलं? हाय माले, गेले का बाबासाहेब टूरवर? जायला वैकाट चला. चहा वाटत याला म्हणतात खरं प्रेम. पे तर यायच्या आधी 2 कप चहा तयार. मुकत जर का सिकंदर म्हणतात ना, बहुधा मीच. हळू हळू कशाला बोलायचं? तुझं माझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे. आपल्या भेचं कोणाच्या बापाला. खाली फुकटचा चहा पितोय आणि तुझ्याकडे बापाचा मारला काय तो? अरे माझ्या म्हणाली दूर गेला खड्ड्यात. कमाल आहे. आधीपासून ठरलेले सरकारी प्रोग्राम सुद्धा बदलतात. अशाने खड्ड्यातनं पुढे कसा येणार? तुझ्यासारखे नालायक लोक जोपर्यंत या देशात आहेत तोपर्यंत हा देश कधीही पुढे जाणार नाही. तर हो बाहेर, हो बाहेर. पुन्हा जर या माझ्या बंगल्यात पाऊल टाकलंस तर तंगड तोडीन. हा तुमचा बंगला? हा सरकारी बंगला आहे म्हटलं, PWDचा. दिनू दिनू, अरे तू कशाला त्याचं नाव घ्यायचं? चलो बाहेर, बाहेर. कमाल आहे. स्वतःहून आपल्या पायानं घरी चालत आलेल्या जावयाचं असं स्वागत करायचं असतं. जावई? पण जावई? अरे या जन्मात तुला जावई होणं शक्य नाही. पण बाहेर नको. पाहतेस काय अशी माझ्याकडे? प्राण गेला तरी त्या नालायक माणसाची मी तुला लग्न करू देणार नाही. उद्याच्या उद्या तुला तुझ्या काकाकडे मुंबईला पाठवतो. चांगली 2 महिने. खबरदार पुन्हा त्या दिल्याचं थोबाड पाहते तर सांगून ठेवतो. पण बाबा काकांकडेच कशाला पाठवायला हवं? मी नाही जाणार त्यांच्याकडं. तू नाही, तुझा बाप जाईल. मग जा खुशाल. मला नाही आवडत ते त्यांचं सारखं सारखं संस्कृतीचं पुराण. कसं आवडेल? इकडे बापाकडे नको इतकं स्वातंत्र्य मिळतंय ना तुला उपभोगायला, त्याचीच फळ भोगतोय मी. नोकरी ही अशी, बाप जातोय आपला सतत टूरवर, पोरगी करतोय इकडे आपलं प्रेम. ते काय नाही, उद्याच्या उद्या तुला तुझ्या काकाकडे जाऊन पोहोचवतो. माझ्या जीवाला नसता घोर. हॅलो, कोण बोलतोय? हॅलो, मी नलू बोलते. नलू आहे का? आहे हा. नलू ना, जरा थांबा. नलूचा फोन आहे. कोण नलू? असणार तुझी कोणीतरी मैत्रीण. हॅलो, कोण बोलताय? आपण मी नलू. ओळखलाय तुझा आवाज? नाही. आयला, कमालच आहे. एवढ्याच विसरलीस माझा आवाज? अय्या नले, तू परत कशाला फोन केला? काही नाही ग, पुन्हा एकदा भेटावंसं वाटतं, बघावंसं वाटतं, प्रेम करावंसं वाटतं. ईश्वर, लाज नाही वाटत? काय ग, काय म्हणते नलू? काही नाही, उगीच चेष्टा करतो. कधी आहे? चेष्टा करतोय तुझा बाप.
माझ्या उच्च आणि उदात्त प्रेमाची स्वतःच्या जावायला घरातून हाकलून देतो. लाज नाही वाटत त्याला ग? माझ्या बाजूलाच आहेत ते. हा? असू दे. घाबरतो काय तुझ्या बापाला? काय ग आता काय म्हणते नलू? तुमच्या प्रकृतीची चौकशी करतेय. बघ बघ किती प्रेमळ पोरगी आहे ती. नाहीतर तू बाप जिवंत आहे की मेलाय याची सुद्धा कुठल्या तरी फडतूस माणसाच्या नादाला लागून स्वतःच्या बापाला लाथारायला तयार झालीस. माले 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 अगं बोलत का नाहीयेस तू? आता आपण परत कधी भेटायचं? भेटते कुठली? उद्या बाबा मला काकांच्याकडे पोहोचवणार आहेत मुंबईला. काय सांगतेस? काकांकडे? म्हणजे त्या सनातनी थेरड्याकडे? ठीक आहे, पत्ता सांग, त्याचा पत्ता सांग. काकांचा पत्ता? मला नाही बाई नीट सांगतायत. काय म्हणते नलू? तिला तुझ्या काकाचा पत्ता हवाय? कशाला शिकता ग तुम्ही पोरी इतकं? साधा काकाचा पत्ता सांगता येत नाही तुला? हे बघ नलू, मी मालीला 2 महिन्यासाठी तिच्या काकाकडे मुंबईला नेऊन सोडतो. नाही मी जातोय टूरला. पण तुला कशाला त्या काकाचा पत्ता हवाय? तू जाणार आहेस का मुंबईला? नक्की जाणार. माझी पण की नाही मामा आहे तिकडे. जा जा जरूर जा. अधून मधून तुझी सोबत होईल तिला. हो काकाचा पत्ता. तिचा काका गिरगावात राहतो. गिरगावात म्हणजे ठाकूरवाडच्या जरा अलीकडे. हो प्रेमजी लहूजी या नावाची 7 मजली बिल्डिंग आहे बघ. लवजी लहूजी नाही ग, लहूजी लहूजी. हा तिथं 4थ्या मजल्यावर राहतो तिचा काका. अधून मधून भेटत जा तिला. तिलाही जरा बरं वाटेल. हो आता बोला मारीची. हॅलो, मी मालू बोलतीये. माले माले तुझा बाप ग्रेट आहे. अगं त्याने तुझ्या काकाचा पत्ता सांगितला. आता तू खुशाल जा बॉम्बेला. हम भी आता तेरे पीछे पीछे. काय बाबा पोरीला घेऊन अचानक निदान कळवायचं तरी बरं. आज सुट्टी आहे म्हणून मी घरात काढलो. कोर्टात गेलो असतो म्हणजे आली का म्हणते. काय पोरीचं लग्न वगैरे काढलंय सुटतं? लग्न? आम्ही कोण ठरवणार बाबा तिचं लग्न? म्हणजे तिचं लग्न ती स्वतःच ठरवते. काय म्हणतोस? काय विचार तिला. शी 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 काय गं माने? अगं वडील या माणसांचा काही मान नाही ना. आपल्या घराण्यातल्या भारतीय स्त्रिया असं कधीच करणार नाही. एका शब्दात तुला सांगतो काका, ही पोरगी दिसते तशी साधी सरळ नाहीये. तिचं एका फडतूस माणसावर प्रेम आहे. काय सांगतोस? काय शी 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 शी. अरे आपली संस्कृती काय, परंपरा काय, आणि एवढीशी माली प्रेम करते? अरे नुसतं प्रेमच नाही, त्याच्याशी लग्न करायचं असं म्हणते ही कार्ट. 4 वेळा त्या टोंग्याला हाकललं तरी पुन्हा आपला माझ्या बंगल्यात हजर. 1 नंबरचा कोडगा आहे बघ. काय सांगू काका तुला, या भानगडीला अगदी वैतागलोय रे मी. रात्रभर डोळ्याला डोळा लागत नाही बघ माझा. बाबा अगोदर शांत हो बघू. अरे अशानं ब्लड प्रेशर वाढेल. चहा बी घे बघू. चल. चहा कुठला घेतोय बाबा? तासाभरात गाडी सुटे. या कार्टीच्या भानगडी पायी आधीच मी माझा टूर प्रोग्राम 2 दिवस पुढे ढकललाय. आज जर टूरवर गेलो नाही ना तर ऑफिसमध्ये बोंबाबोंब होईल माझ्या नावानं. माझा टूर प्रोग्राम मी मालीकडे दिलेला आहे. आता 2 महिने मी इथं नाही. मालीला तुझ्या ताब्यात देतोय. चांगलं लक्ष ठेव तिच्यावर. हे काय बाबा, मी ते चोर किंवा भामटी पळून जायला? बाबा तू काही काळजी करू नको. निश्चितपणे दौऱ्याला मी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवतो तिच्यावर. काका तू एवढं बोलला यात सगळं काय जातो. माले नीट सांभाळून राहायचं बरं का. आणि हो काका एकटा आहे तेव्हा त्याचं चहा पाणी जेवण खाण सगळं काही तू सांभाळायचं. अरे मी बरोबर कामाला होतो तिला. ठीक आहे जातो मी. माले काय चाललंय ते? नकांना नेल पेंट लावतीये हो काका. ते दिसतंय मला. पण अर्धा तास तुझं तेच चाललंय. अशी केवढी वाढली ती नख. अगं आधी मानवाच्या काळात माणूस जंगली सापाचं फाडून खात होता. त्यावेळेला नख वाढवून ठीक होतं. आता कशाला वाढवायची ती? हल्लीची फॅशन आहे ती काका.
फॅशन या फॅशनमुळं भारतीय स्त्रियांचं वाटोळ व्हायची वेळ आली. आपला देश काय, धर्म काय, संस्कृती काय, आपण करतो काय याचा भानच उरलं नाही त्यांना. कुंकू नाही, बांगड्या नाही, लग्न होऊन सुद्धा मंगळसूत्र नाही. देश काय कापतायत, ब्लाऊजच्या बाहेर काय कापतायत, पण ती कापायची ती नखं कापत नाही, ती वाढवत आहेत. पुरुषांच्या बरोबर कॉम्पिटिशन करतायत. वा 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 काकाराव, काय बोललास वा. या अरे हे बघ, अलीकडच्या बायकांचे काही खरे नाही हा. अरे त्या समोरच्या ब्लॉक मधली कुलकर्णीची पमा दर 15 दिवसांनी दुकानात जाते, केस कापून घेते आणि कापते म्हणजे केवढे हे एवढे एवढे तुझ्यासारखे. आणि तिचा रंग म्हणशील ना तर आपल्या ह्या टेलिफोन सारखा. अरे परवा रस्त्यात उभी होती एका उलट्याच्या पोराबरोबर बोलत, तर त्यातली पमा कोण आणि उपमा कोण काही कळत नव्हते. पण खरं ते सांगतो, भारतीय संस्कृतीच्या संरक्षणाची सगळी जबाबदारी तुझ्या माझ्यासारख्या पुरुषावर येऊन पडली. काय बोलला. ही पाहुणी कोण? अरे पाहुणी कुठली? माझी पुतणी, आपल्या बाबाची मुलगी. 2 महिने राहणार आहे इथं. काय म्हणतोस? आणि माले हा घरवंडा माझा जवळचा मित्र. काय दोघांनी ब्रह्मचारी जमली गोष्टी. पूर्वी नाटक म्हणत होता, आता समाज कार्य करतोय. कर का नमस्कार कर. नमस्कार करते. थांबा. नमस्कार. ते वाकून नमस्कार करायचा. बापानं काही संस्कार केलेत की नाही तुझ्यावर? असू दे असू दे. मी काय म्हणतो काका, एवढा मुक्का माहितीचा तर तिची पत्रिका देऊन टाक मला. म्हणजे एखादा चांगलासा मुलगा दिसला तर तिचे जमवून टाकू. काय समजले? जमवून काय टाकू काका? मला मुली लग्नच करायचं नाही. हेच ते सगळ्या मुली लग्नाच्या आधी हेच म्हणत असतात, पण एकदा का लग्न झाले की आपल्या बापाला सुद्धा विसरतात. तिथे काकाला कोण विचारतो? गाडू, तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस. अरे हिचा बाप 24 तास बिझी, घरात आई नाही, तर आपल्याला तिथं सगळं बघितलं पाहिजे. इतकी लग्न जमवतोस ना, हिचाही जमवून टाक. बस बस बस, काही काळजी करू नको, माझ्यावर सोपव, मी आहे ना. तुझी पण कमाल आहे. इथं कशाला वास? वाटलं म्हणून आलो. अरे पण तुला काकांनी पाहिलं तर? पाहिलं हू केस, मी नाही घाबरत कोणाला. शिरीन तिथं फरा, हीर तिथे राजा, रोमिओ तिथे जुलिएट. मी नाही जुलिएट, तू जुलिएट. ते साहेबांची नावं पण अशी असतात, पुरुषाचं नाव कुठलं आणि बाईचं नाव कुठलं कळतच नाही. कोण आलाय? कोणी नाही. आपला हा दुधवाला. सकाळी येऊन गेला, पुन्हा त्याला मारायला. नाही, दुधवाला नाही, हा पेपरवाला. काय करतो? आलू, तुझ्या काकाच्या देखत काही खरं नाही बघ. तू असं कर, संध्याकाळी 7 वाजता तू मला भेट शिवाजी पार्कवर. काय म्हणतो तो संध्याकाळचं? काही नाही, संध्याकाळी 7 वाजता शिवाजी पार्कवर मोठी सभा असं म्हणतो तो. मला सभेला यायला जमणार नाही. कोर्टातून यायला 7-7:30 होती. आता आमंत्रण नाही देतो काय? हे गप्पे गणपती. महाराष्ट्र देखील
तुझा काका म्हणजे पिळे आई शपथ त्याला पण बोलवतोय शिवाजी पार्कवर माले तू मात्र नक्की आहे हं? मला अजिबात जमणार नाही अरे माझे काका माझ्यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवतायत. माले त्या पेपर वाल्याची काय बोलवत नाही ताज ये बघू. आले आले आई, काका तर मला कुठे बाहेर जाऊ सुद्धा देत नाही आणि ते शेजारचे घारू आणतात ना त्यांचं तर सारखं लक्ष असतं माझ्यावर. अरे खार्या ह्या वयात तरुण पोरींच्याकडे बघतोस रे अरे मग आम्ही कुणाकडे बघायचं तसं नाही रे अरे समाजकार्य म्हणून दिसेल त्याचं लग्न ठरवत असतात ते. अरे मी आल्या दिवसापासून माझ्यासाठी सारखी स्थळ सुचव ना. दाखवतो त्याला मी. तू लवकर जा पाहून फुकट चपकट अरे असं उभा करायला जा ना आता लवकर. एवढ्या लवकर कसं जाणार अजून निरोप कुठे घेतलाय तुझा मग घे एकदाचा एवढ्या लांबून हात तरी दे ना हातात सावध. सावटपणे काही केलंच नाही मी हे पण तू आधी संध्याकाळी 6 वाजता शिवाजी पार्कला भेटायचं प्रॉमिस दे भाऊ अगं बाई काका आले वाटतं. त्यांना पण घेऊन ये काका आले काका कशाला आले शिवाजी माफ करा म्हणजे खरं म्हणजे परस्त्री आले तू आणि साडी कसं काय बुवा बघ मी काकांकडे राहते हे विसरू नकोस. नको का त्यांची आठवण काढू त्या मोकळ्या हवेत हवा कशी कोंदट होते ना तू सारखा माझ्या काकांना नावं ठेवत असतोस आणि बाबांना सुद्धा. अगं मग काय करू तुझे बाबा आणि काका म्हणजे सॅम्पल आहेत काळू बाळू काहीतरी बोलू नकोस अरे जरा लांब हो ना. कशाला कुणी पाहिलं तर. कोण येते तर मरायला बघायला गजरा घ्या ना साहेब गजरा गजरा नको हल्ली फार सुकलेला असतो नाही घ्या ना साहेब नको म्हटलं ना अरे कुठे एकांतात बसले तर आला मध्येच व्यक्ती आहे मला व्यक्ती दे ना जा ना तुला लाजते ना हसला बघ कसा फर्निचर काढून हे गेला तो अरे घाबरतोस काय 1760 स्थळे आहेत माझ्या यादीत काय समजलेत. पण हल्लीच्या पोरांना बायको कशी पाहिजे कशी बाहेर फिरायला जाताना स्कूटरवर घोरपटी सारखी चिकटून बसणारी आणि घरी आली की आपली पोळ्याला लाटणारी. पण आमच्या मालूला काय येत नाही विचार अरे इथे आल्यापासून चांगलं वळण लागलं मी तिला स्वयंपाक पाणी देवपूजा सगळं करते साडी सुद्धा स्वतःची स्वतः दिसते अगदी असं. काय म्हणतोस काय आता सुद्धा साडी नेसून सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेली आहे रांगेत मी असेल तासभर लागेल आपण बसूया चांगले वेळ लावले चांगले वेळ लावले वाईट बाबा.